आज महाराष्ट्रभर पूर्ण नवरात्रोत्सव सण साजरा होत आहे। त्याचप्रकारे मीरा भाईंदर शहरामध्ये, ठाणे असू द्या, मुंबई असू द्या, सगळ्याच ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा होतो आहे। प्रत्येक कॉम्प्लेक्समध्ये लोक साजरा करत आहेत। पण आज JP नॉर्थ गार्डन सिटी म्हणून मीरा भाईंदरमध्ये एक सोसायटी आहे। त्या सोसायटीमध्ये आपला गरबा म्हणजे गरबा नवरात्रोत्सव चालू असताना गरब्यावरती काही 16व्या मजल्यावरून काही समाजकंटकांनी अंडे फेकली गेली। ही गोष्ट मला काही लोकांचे फोन आलेत, सोसायटीच्या काही लोकांचे फोन आलेत, काही लोकांनी मंत्री महोदय आहेत, स्थानिक आमदार प्रताप सरनाईक साहेबांना फोन केलेत की अशी घटना JP नॉर्थ गार्डन सिटीला घडले। साहेबांचा मला फोन आला सरनाईक साहेबांचा की असं तिकडे घटना घडले, तुम्ही लोक तिकडे पोचा, जावा, काय झाले ते मला सगळं परिस्थिती सांगा। मी साहेबांना म्हणलं, साहेब मी ऑलरेडी पोचतोय आणि मी गेलो होतो तर तिथं बघितलं तर अक्षरशः अंड्याचे कवच खाली पडले होते। काही समाजकंटक आहेत तिथे, त्या लोकांनी त्या गरब्यावरती सरळ अंडे, टोमॅटो फेकले होते। विशेष म्हणजे पोलीस तिथे होते, पोलीसच्या बंदोबस्तामध्ये त्यांनी ही डेअरिंग केली। तर त्यानंतर मी पोलिसांना सांगितलं, ACP साहेबांना फोन केला, मी सिनियर साहेबांना फोन केला की साहेब म्हणलं जे काय घडले सगळ्या पोलिसांच्या समोर घडलेलं आहे तर त्यांच्यावरती कारवाई करा। तर साहेब बोलले ठीक आहे, कारवाई करू, आम्हाला इन्व्हिटेशन सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळी बघू द्या। म्हणलं साहेबांना म्हटलं, साहेब जोपर्यंत तुम्ही कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही इथून शिवसैनिक हलणार नाही आणि तुम्ही कारवाई करा, त्याच्यानंतर आम्ही लोक इथून जाणार। त्याच्यानंतर आज 4-4:30 वाजलेत, आत्ता गुन्हा नोंद झाला। गुन्हा भारतीय न्याय संहितेच्या 300 कलम दाखल केलं आणि त्या समाजकंटकावरती गुन्हा नोंद झाला। त्याबद्दल मी पोलिसांना पण मी धन्यवाद देतो की तुम्ही सगळ्या गोष्टी गुन्हा नोंद केला, आम्ही ठीक आहे सगळ्या गोष्टी केल्या आणि गुन्हा नोंद करून त्यांना उद्याच्या उद्या जे काय ते त्वरित सगळ्या गोष्टी अटक करा ही आमची मागणी सांगून